समर्थ अकॅडमी भंडारा। हाय फ्रेंड्स, नमस्कार। समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा फायनल कट ऑफ कास्टनुसार समांतर आरक्षणानुसार काय लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जसंही मी नवीन अपडेट्स त्या ठिकाणी टाकल तसं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। ही PDF मी लवकरच आपल्या टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं टाकतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा, इथं टोटल जागा 100 आहेत। मी जागा सांगत बसणार नाहीये, फक्त तुम्हाला असणारं किती विद्यार्थी कशा पद्धतीने घेतलेत हे संपूर्ण पहा, समजून येईल। तर पहा, या ठिकाणी एक जागा असणारी अनाथसाठी जाईल आणि ती ओबीसी कॅटेगरी मधली जाईल, 7 मार्कावर लागेल। एकच जागा असणारी या ठिकाणी भूकंपग्रस्ताला आहे, ओबीसी कॅटेगरीमध्ये 109 मार्कावर असणारा कट ऑफ लागेल। ओपन एक्समॅन या ठिकाणी एक जागा आहे, एका जागेसाठी 136 मार्कावर असणारा कट ऑफ लागेल। ईडब्ल्यूएस कॅटेगरी एक उमेदवार उपलब्ध आहे, 130 मार्कावर असणारा कट ऑफ लागेल। ओबीसी कॅटेगरी 4 उमेदवार उपलब्ध आहेत, 88 मार्कावर कट ऑफ लागेल। एससी कॅटेगरी एक उमेदवार उपलब्ध आहे, 71 मार्कावर कट ऑफ लागेल। एसईबीसी कॅटेगरी 2 जागा, 2 जागेसाठी 102 मार्कावर असणारा कट ऑफ लागेल। जिथं मी जागा उपलब्ध असा शब्द वापरलाय त्याचा अर्थ काय आहे, उमेदवार उपलब्ध शब्द वापरलाय त्याचा अर्थ काय आहे की बाबा तिथं जागा जास्त आहेत पण उमेदवार कमी आहेत। जसं ईडब्ल्यूएस कॅटेगरी एकच उमेदवार उपलब्ध आहेत, या ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये एक्समॅनला जागा जे आहेत त्या 2 आहेत। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीमध्ये या ठिकाणी जे एक्समॅनला जागा आहेत ते 5 आहेत, उमेदवार 4 उपलब्ध आहेत। किंवा एससी कॅटेगरी एकच उमेदवार उपलब्ध आहे, जागा या ठिकाणी 2 आहेत। तर किंवा एसटी कॅटेगरी 2 एक्समॅनला जागा आहेत पण उमेदवार एकही उपलब्ध नाही। तर अशा याच्यामध्ये या जे जागा आहेत एक्समॅनच्या ते भरल्या नसल्यामुळे या कॅटेगरीच्या जनरलला असणाऱ्या त्या जागा जातील। आलं लक्षात? तर ज्या ज्या कॅटेगरी मधल्या जागा इथं भेटलेल्या नाहीत त्या त्या कॅटेगरी मधल्या जनरल मधून त्या भरल्या जातील। पाहूयात पुढचे समांतर आरक्षण होमगार्ड। बघा, ओपन होमगार्डला जागा नाही आहे, कास्टनुसार एक जागा असणारी ईडब्ल्यूएस कॅटेगरीला 125 मार्कावर होमगार्डचा कट ऑफ लागेल ईडब्ल्यूएसचा। ओबीसी कॅटेगरी 2 जागा आहेत, 130 मार्कावर कट ऑफ लागेल होमगार्डचा। एक जागा एससी कॅटेगरी होमगार्डला 123 मार्कावर कट ऑफ लागेल। एक जागा असणार या ठिकाणी एसईबीसी कॅटेगरी होमगार्डला आहे, यांचा कट ऑफ 128 मार्कावर लागेल। एक जागा आहे एसटी कॅटेगरी होमगार्डला, यांचा कट ऑफ 107 मार्कावर लागेल। खालच्याही याला 107च मार्क आहेत, पण बघा वयामध्ये लगभग असणारा मला वाटतं 22 दिवसाचा डिफरन्स आहे, त्याच्यामुळे 107 वाला एक लागेल, एक वेटिंगवर राहील। त्याच्यानंतर पुढे असणार आपण आता पुढचे समांतर आरक्षण पाहूयात। त्याच्यानंतर असणारा फिमेल तसंच त्या ठिकाणी ओपन जनरल तसंच इतर कॅटेगरीचे जनरलचे पाहूयात। चला बघा, प्रकल्पग्रस्ताला ओपन मध्ये जागा नाहीये, कास्टनुसार एक जागा ईडब्ल्यूएस कॅटेगरी, यांचा कट ऑफ 115 मार्कावर लागेल। ओबीसी कॅटेगरी 2 जागा आहेत प्रकल्पग्रस्ताला, यांचा कट ऑफ 131 मार्कावर लागेल। एक जागा एससी कॅटेगरीला, यांचा कट ऑफ 115 मार्कावर लागेल। एक जागा आहे एसईबीसी कॅटेगरीला प्रकल्पग्रस्त, 132 मार्कावर कट ऑफ लागेल। एक जागा असणारी या ठिकाणी एसटी प्रोजेक्ट अफेक्टेडला, यांचा कट ऑफ 99 मार्कावर लागेल। तर अशा पद्धतीमध्ये होतं त्या ठिकाणी प्रोजेक्ट अफेक्टेड। आता या ठिकाणी पोलीस पाल्ले एक जागा 112 मार्कावर असणारा कट ऑफ लागेल, जे की ओबीसी कॅटेगरीला आहे। त्याच्यानंतर पुढे स्पोर्ट्स पर्सन 2 जागा आहेत ओबीसी कॅटेगरीला, याच्यामध्ये 120 मार्कावर असणारा कट ऑफ लागेल। एक जागा असणारी एससी स्पोर्ट्स पर्सनला आहे, 113 मार्कावर असणारा कट ऑफ लागेल। एक जागा असणारी एसईबीसी कॅटेगरीला आहे, यांचा कट ऑफ 130 मार्कावर लागेल। एक जागा असणारी एसटी स्पोर्ट्स पर्सनला आहे, ज्याचा कट ऑफ 113 मार्कावर लागेल। तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी स्पोर्ट्स पर्सनचे कट ऑफ सांगलेत। आता आपण फिमेल तसंच त्या ठिकाणी इतर सर्व असणारं कट ऑफ पाहूयात। ओपन मध्ये 2 जागा आहेत मुलींना, या 2 जागेसाठी कट ऑफ 133 मार्कावर लागेल। ईडब्ल्यूएस कॅटेगरी 4 जागा मुलींना, 110 मार्कावर कट ऑफ लागेल। एनटीसी कॅटेगरी एक जागा आहे फिमेलला, 124 मार्कावर कट ऑफ लागेल। ओबीसी कॅटेगरीमध्ये 10 जागा आहेत, 126 मार्कावर कट ऑफ लागेल आणि 126 ची खालची एक मुलगी आहे जी असणारी वयामुळे वेटिंगवर राहील। त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी पुढची कॅटेगरी एसबीसी एक जागा आहे फिमेलला, 124 मार्कावर कट ऑफ लागेल। एससी कॅटेगरी 5 जागा आहेत फिमेलला, 119 मार्कावर कट ऑफ लागेल। एसईबीसी कॅटेगरी 4 जागा आहेत मुलींना, 122 मार्कावर असणारा कट ऑफ लागेल। एसटी कॅटेगरी 3 जागा आहेत मुलींना, 113 मार्कावर असणारा यांचा कट ऑफ लागेल। त्याच्यानंतर पुढे असणारा आपण आता जनरल तसंच कॅटेगरी जनरल या ठिकाणी पाहूयात। पहा, या ठिकाणी ओपन जनरलला जागा 4 आहेत आणि या 4 जागासाठी कट ऑफ 138 मार्कावर लागेल। ईडब्ल्यूएस कॅटेगरी यांचा कट ऑफ या ठिकाणी 6 नंबरला पाहिजे,
117 मार्कावर असणारा कट ऑफ लागेल. एक 117 वाला या ठिकाणी वेटिंगवर राहील. त्याच्यानंतर एनटीसी कॅटेगरी 3 जागा भरल्या जातील, 132 मार्कावर कट ऑफ लागेल. एनटीडी कॅटेगरी 1 जागा 128 मार्कावर असणारा कट ऑफ लागेल. ओबीसी कॅटेगरी 11 जागा भरल्या जातील, 134 मार्कावर कट ऑफ लागेल. वयामुळे एक 134 वाला वेटिंगवर राहील. त्याच्यानंतर पुढे एक जागा एसबीसी कॅटेगरी 126 मार्कावर कट ऑफ लागेल. 6 जागा असणाऱ्या या ठिकाणी एससी कॅटेगरी 122 मार्कावर कट ऑफ लागेल. एक 122 वाला असणारा वेटिंगवर राहील. एसबीसी कॅटेगरी 5 जागा काउंट होतील, 130 मार्कावर असणारा कट ऑफ लागेल. आणि शेवटचं एसटी कॅटेगरी 4 जागा काउंट होतील, 120 मार्कावर असणारा कट ऑफ लागेल. अशा पद्धतीमध्ये आपण संपूर्ण कट ऑफ पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट तुमच्या समोर येत राहतील. ही पीडीएफ लवकरच टेलिग्राम चॅनलवर टाकतो, त्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, टेक केअर.